बघा, लास्ट एक्सरसाइज आपलं जे राहिलंय त्याच्यामध्ये पहिलं बीट जे येतंय ते काय येतं, म्हणजे लास्ट जे बीट आहे ते ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. काय रे बाळा, सांगा परत एकदा. इट इज द ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. त्यापैकी पहिलं बीट जे आहे ना, इट इज द पॉप्युलेशन ग्रोथ. ओके, पॉप्युलेशन ग्रोथ. आणि ह्याच्यासोबत पॉप्युलेशन ग्रोथ याचा अर्थ ह्युमन पॉप्युलेशन सुद्धा कन्सिडर करा, पॉप्युलेशन ऑफ ॲनिमल्स कन्सिडर करा, पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया करा, काही पण केलं का तरी चालतं. ग्रोथ ऑफ बॅक्टेरियाज. ओके बाळा, कधी पण लक्ष द्या, कन्सिडर करा पॉप्युलेशन ग्रोथ कोणाची जास्त होईल ते सांगा. 10 बॅक्टेरिया आहेत. ओके, एका तासानंतर ते बॅक्टेरिया डबल होणार आहेत. ओके, 10 बॅक्टेरिया आहेत, एका तासाने डबल होणार आहेत. किती झाली बाळा? झालं. टाइम किती लागला? ह्याच्यामध्ये ग्रोथ किती होती? ग्रोथ कितीची होती रे बाळा? 10ची ग्रोथ झाली. समजलं? सुरुवातीला आपल्यापाशी 1000 बॅक्टेरिया, ह्याला पण 1 तास दिलं, मग हे जे किती झाले बाळा? 2000 झालं. ओके, ह्यांच्यामध्ये ग्रोथ किती झाली? 1000ची. दोघांपैकी कोणाची ग्रोथ जास्त आहे? लवकर, सेकंडची ग्रोथ जास्त. दुसरं क्वेश्चन, सेकंडची ग्रोथ जास्त का आहे? कारण ते इनिशियली जास्त नंबर मध्ये. समजायला लागलंय? मग त्यानुसार लक्षात घ्या, मी स्टेटमेंट काय द्यायला पाहिजे? द ग्रोथ टाइम नुसार व्हायला लागली ना, त्यामुळे काय म्हणायचं? द रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन इज कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोण रे बाळा? इनिशियल पॉप्युलेशन. मी ह्या ठिकाणी इनिशियल पॉप्युलेशनला काय म्हणायला पाहिजे? समजलं? परत एकदा, रेट ऑफ ग्रोथ ऑफ पी म्हणजे काय? लवकर, डी बाय डी टी ऑफ पी. बरोबर. रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे काय? डी बाय डी टी ऑफ पी. सोपं बाळा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल पॉप्युलेशन. समजलं? दुसरं क्वेश्चन, ग्रोथ आजपर्यंत कधी कमी झालेली बघितली का? आजपर्यंत कधी ग्रोथ कमी झालेलं बघितलंय का? नाही. त्या एका गोष्टीमुळं माझ्यापाशी या प्रपोर्शनॅलिटी साइनला काढलं तर एक कॉन्स्टंट येत आहे. ओके, हे कॉन्स्टंट येतं. त्या कॉन्स्टंटला मी काय कन्सिडर केलं बाळा? दॅट कॉन्स्टंट इज पॉझिटिव्ह. काय लागलं? जसं आता हे पॉप्युलेशन पी ह्युमन साठी अप्लाय करणार आहे, सेम पॉप्युलेशन बॅक्टेरियासाठी अप्लाय करायचं. काय लागलंय? एवढ्याला कन्सिडर करून देन आपण काय करणार आहे? सॉल्व्ह करणार. समजलं? हे कोणाच्या रिलेटेड झालं बाळा? पॉप्युलेशन ग्रोथच्या रिलेटेड. दुसरं नेमकं कोण आहे रे बाळा इथं? रेडिओ ऍक्टिव्हिटी. ओके बाळा, रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये अज्युम करा छोट्या एरियावर तुम्हाला बॉम्ब टाकायचा. तुम्ही बॉम्ब कसले ना छोट्या ना मोठ्या एरियाला टाकायचं. बॉम्ब कसले ना रिझन, छोट्यापाशी मटेरियल कमी आहे. मटेरियल जर कमी असेल
तर रेडिओ स्लो होती इन द सेन्स रेडिओ डीके काय होतंय, कमी तयार होत आहे. जास्त बॉम्ब असेल तर त्याचं एरिया जास्त होत. त्या एका गोष्टीमुळे आपण काय काम करतो बघा, मोठं समजायला लागलंय. मग रेडिओ मध्ये काय म्हणायला पाहिजे लवकर, द रेट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी इज कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कोणाला बाळा, इनिशियल मास. बरोबर. आता रेट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी मी त्या सबस्टन्सचे मास आहे एम कन्सिडर जर केलो तर डी बाय डी टी ऑफ एम विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनिशियल. बरोबर का रे बाळा. आता हे प्रपोर्शनलिटी साइन काढलं तर मला काय घ्यावं लागतं बाळा, कॉन्स्टंट. बरोबर. ह्यालाच तुम्ही डीके कॉन्स्टंट म्हणताय ना. दुसरं महत्वाची गोष्ट, रेडिओ ऍक्टिव्हिटी चालू झाल्यानंतर ना अमाऊंट ऑफ मास कमी होत जात आहे का वाढत जात आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर ना मास कमी होत जात आहे का वाढत जात आहे, कमी होत जात आहे ना. एक 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 ऍटम रेडिओ ऍक्टिव्ह होऊन डीके व्हायला चालू होतात. म्हणजे अजून शिल्लक राहिलेलं मास काय होत चाललंय, कमी होत चाललंय. कोणत्या पण गोष्टी रेट चालू झाल्यानंतर ना कमी जर होत असेल तर त्याला प्रपोर्शनल टू इथं काय लावणार बाळा, मायनस लावणार. समजलं. ओके. कन्सिडर करा 10 न्यूक्लियर तुम्ही जर रेडिओ ऍक्टिव्हिटी बघायला लागलात, एक एक न्यूक्लियर रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी चालू झाली, एक एक न्यूक्लियर डीके व्हायला चालू झाले. एक न्यूक्लियर झालं, किती राहिले, 9. अजून एक झालं, 8 राहिले. असं केल्यामुळं ऍक्टिव्ह न्यूक्लियस काय होत चाललेत, कमी होत चाललेत. काय लागलं, जर गोष्टी कमी होत जर जात असेल तर त्याला मी काय काम करणार बाळा, मायनस. नेक्स्ट रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये एक बीट येत आहे तर त्याला आपण काय म्हणतो, इट इज द हाफ लाईफ पिरियड. काय म्हणायला पाहिजे बाळा, हाफ लाईफ पिरियड. व्हॉट इज मीन बाय हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड इज द टाइम रेको. तुम्हाला समजा मास 50 किलो दिलं रेडिओ ऍक्टिव्हिटी करायचं, 50 किलो मास 25 किलो तयार करण्यासाठी जेवढं टाइम लागतंय त्याला काय म्हणायचं बाळा, हाफ लाईफ पिरियड. काय लागलंय लवकर, व्हॉट इज हाफ लाईफ पिरियड, लवकर, द टाइम रिक्वायर्ड टू डीके half of the substance, half of the initial substance is called as half life period. सांगा half life period म्हणजे काय, time required to decay half of its given value. असं म्हणून झालं बाळा. पुढे लक्ष द्या. व्हॉट इज हाफ लाईफ पिरियड, नीट ऐका मग मला आन्सर द्या. 50 किलो आहे, 50चं 25 किलो व्हायचंय. 50चं 25 किलो होण्यासाठी 10 तास लागले. 25चं 12.5 होण्यासाठी किती तास लागते, 10 तास लागतात का, लागतात का नाही, किती तास लागतील. हा इथंच चुकताय, 5 तास लागतात. अभि काय डोक्यावर पडल्यात का काय. अर्ध मास कंप्लीट होण्यासाठी तुम्हाला 10 तास लागायला लागलेत ना. 25चं 12.5 होण्यासाठी किती तास लागतात, 10 लागत नाही, 10 पेक्षा जास्त तास लागतात. थोडं डोकंच वापरलं नाही. कसं, जसं जसं सबस्टन्स कमी होत चाललंय तसं रेट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी डिक्रीज व्हायला लागली आहे. कळायला लागलंय. आता 50चं 25 झालं, सबस्टन्स थोडं राहिलं ना, थोडं राहिलं तर त्याचं रेट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी काय होत चालले, कमी होत चालले. ते कमी प्रमाणामध्ये डिक्रीज होत जाणार. इनिशियली जास्त हे होतं. समजायला लागलंय, कळालं का नाही. त्यामुळे ह्याच्यावरनं तुम्हाला आता काय कळालं बघा, ह्या स्टेटमेंटवरनं 50चं 25 झालं, 10 तास लागले. 25चं 12.5 गेलं तरी 10 तास लागतील का,
नाही, त्यापेक्षा जास्त वेळ लागेल. दुसरं, 50 25 होण्यासाठी 10 तास लागले, 25 12.5 होण्यासाठी 5 तास लागतात का? चुकून पण नाही, हे तर नाहीच नाही. काय लागलंय? ओके, कारण एमसीक्यू मध्ये तुम्हाला असंच गणवत आणि तुम्ही गणता पण, कारण ह्याच्याकडे लक्षच दिलं नाही. कारण मास केवढं डिके होणार आहे ते इनिशियल मासवर डिपेंड आहे. इनिशियल मास 50 असेल तर फास्ट, पण इनिशियल मास 25 असेल तर रेट सुद्धा कमी आहे. समजलं? ओके, बर. अजून बघा, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग म्हणून एक आहे. बाळा जरा नीट लक्ष द्या, लक्ष द्या. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग नीट लक्षात घ्या. मला 5 डिग्रीने टेम्परेचर कमी करायचं, लक्षात ठेवा. मग ह्यालाच काय म्हणायला पाहिजे? थिटा म्हणजे तुमचं टेम्परेचर. रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोणाला? डायरेक्ट 100 डिग्री वालं लवकर कमी होत आहे का? अजूम करा 25 डिग्री वाले लवकर कमी होत. 25 म्हणजे 35 पकड, लवकर. 100 वाला काय लागलंय? परत 100 वाला का लवकर कमी होत? 100 डिग्री सेल्सिअस बाहेरचं एन्व्हायरमेंट, ह्या दोघांमध्ये डिफरन्स इन टेम्परेचर जास्त आहे. जास्त डिफरन्स इन टेम्परेचर असल्यामुळं आतमधली हीट भरकन बाहेर पडते. समजलं? Therefore, rate of loss of heat is directly proportional to difference between temperature, initial temperature म्हणजे टेम्परेचर ऑफ सबस्टन्स मायनस कोण रे बाळा? टेम्परेचर, रूम टेम्परेचर किंवा टेम्परेचर ऑफ सराउंडिंग म्हणा. काय लागलंय? स्टेटमेंट काय सांगतं? परत एकदा सांगतं बाळा. द रेट ऑफ लॉस ऑफ हीट इज लवकर डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय? डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिफरन्स इन टेम्परेचर ऑफ substance and temperature of surrounding. झालं? आता डी थीटा बाय डी टी प्रपोर्शनलिटी झालं. आता महत्वाची गोष्ट परत एकदा मी रिपीट करतो. जेवढं डिफरन्स इन टेम्परेचर जास्त तेवढं हीटचं लॉस जास्त. जेवढं हीटचं लॉस जास्त तेवढं टेम्परेचर फॉल होणार. समजलं? मी तुम्हाला, काही लोकांना वाटतं सर कुठं 35 कमी असलेलं लवकर होतं, नाही होत. मी तुम्हाला उलट विचारतो. तुम्हाला एकदम गरम गरम असलेलं चहा दिलं, तुम्हाला त्याला तुमच्या घरामध्ये तुम्हाला टास्क दिले आणि म्हणले की हे चहा लवकरात लवकर तुम्हाला थंड करायचं. अशा वेळेला ते चहा पाण्यामध्ये ठेवताय का बाजूला बर्फामध्ये ठेवताय? लवकर थंड करायचं असेल तर कुठं ठेवताय? बोंबलायचं का? बोला रे, कुठे ठेवताय? बर्फामध्ये ठेवताय का? लवकर. चहाचं टेम्परेचर आणि बर्फाच्या टेम्परेचर मध्ये डिफरन्स जास्त. डिफरन्स जास्त जर असेल तर हीट लॉस जास्त होतो. हीट लॉस जास्त जर झालं तर टेम्परेचर फॉल जास्त होतं. कळायला लागलंय? त्या एका गोष्टीमध्ये जेवढं जास्त डिफरन्स इन टेम्परेचर तेवढं. कळायला लागलंय? आता फिजिक्स मधलं 11वीच्या थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर ह्याच्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आहे. काय लागलंय? तिथं स्पेसिफिकली सांगितलं गेलेलं आहे
हे प्रपोर्शनॅलिटी जे आहे ना, हे प्रपोर्शनॅलिटी अति टेम्परेचर मधलं डिफरन्स जास्त असेल तर प्रपोर्शनल राहत नाही. टेम्परेचर डिफरन्स खूपच कमी असेल तरी पण प्रपोर्शनॅलिटी राहत नाही. समजायला लागलंय? म्हणजे टेम्परेचर डिफरन्स तुमचं कसं असायला पाहिजे, मॉडरेट, मीडियम असायला पाहिजे कुठेतरी. समजलं? पहिली गोष्ट, अति टेम्परेचर डिफरन्स असेल तर जेवढं प्रपोर्शन आहे ना त्याच्यापेक्षा जास्त कूल होतं. आता टेम्परेचर हीट लॉस व्हायला लागले तर कूलच होणार ना. कमी टेम्परेचर असेल तर प्रपोर्शनॅलिटी जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा कमी हीट लॉस होते. त्या एका गोष्टीमुळे न हायर डिफरन्स न लोअर, एकदम लोअर डिफरन्स, मीडियम डिफरन्सला हे चांगलं काम करतं. कळलं? हे ह्या टॉपिकच्या रिलेटेड आहे? नाही, चुकून विचारलं गेलं तर. समजलं? न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग वर्क्स ऑन मॉडरेट डिफरन्स इन टेम्परेचर. हायर लॉसला सुद्धा नाही, आता लोअरला पण नाही. मॉडरेट डिफरन्स जर असेल तर चांगलं काम करतं. कळायला लागलंय? ह्या 4 लॉज वर बेस्ड अख्खं एक्सरसाइज आहे. क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय, इन अ सर्टन कल्चर ऑफ बॅक्टेरिया द रेट ऑफ इन्क्रीज इज प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ बॅक्टेरियाज ॲट प्रेझेंट. इट इज फाउंड दॅट द नंबर डबल्स इन किती आवर्स मध्ये बाळा? 12 तासामध्ये किती बॅक्टेरिया होत असतील? किती बॅक्टेरिया असतील इन द सेन्स किती पटीने वाढतील? किती पटीने वाढतील रे बाळा? लवकर, किती पटीने वाढतील नंबर ऑफ बॅक्टेरिया? 4 तासामध्ये डबल व्हायला लागलेत ना, 12 तासामध्ये किती पट होतील? हा, आपल्याला काय वाटतं किती पटीने वाढतं? 4च्या ट्रिपल 12 आहे, म्हणजे डबलच्या ट्रिपल किती झालं? 6 पट. कळायला लागलं? पण तसं होत नाही. समजलं? ओके, बर. आता मग नेमकं मिळतंय काय त्याकडे बघू. लक्ष द्या बाळा. चला, मी काय म्हणतो, लक्ष द्या. लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरियाज इन टाइम स्मॉल टी. आपल्याला माहिती काय रे बाळा बॅक्टेरियाच्या रिलेटेड? वी हॅव म्हणा किंवा डायरेक्ट वी नो म्हणा. काय म्हणू दे? द रेट ऑफ इन्क्रीज. एक्स नंबर ऑफ बॅक्टेरियाज आहेत ना, मग रेट ऑफ इन्क्रीज इन बॅक्टेरिया म्हणजे काय मिळतं? dx बाय dt. हे कोणाला प्रपोर्शन मध्ये? इज प्रपोर्शनल कोणाला बळा? प्रेझेंट टाइम मध्ये किती आहेत त्याला. हे एक्झाम्पल पण बघितलं की ना आपण. ओके, मग असं जर असेल देअरफॉर मला काय मिळालं पाहिजे? dx बाय dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x. dx बाय dt इक्वल टू kx. हे केलं पॉझिटिव्ह घेऊ का निगेटिव्ह घेऊ? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह का घ्यायला पाहिजे? कारण नंबर ऑफ बॅक्टेरियाज आर इन्क्रीजिंग. समजलं? मग एक्सच्या इकडच्या बाजूला बोलवा. 1/x dx इज इक्वल टू dt ला पलीकडे पाठवा dt. दोन्ही साइडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx त्या केला बाहेर. इंटिग्रेशन ऑफ काही नाही म्हणजे 1 dt ला dt ऍज इट इज. 1/x चे इंटिग्रेशन किती? log x k. 1 चं इंटिग्रेशन t प्लस c ला प्लस c म्हणजे प्लस c इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट ऍज इट इज. इथपर्यंत समजलं? ओके, आता थोडं जर त्याकडे जर व्यवस्थित लक्ष द्या आणि मला सांगा, इनिशियली नंबर ऑफ बॅक्टेरियाज किती आहेत? एक्स 0 आहेत असं समजतो. इनिशियली नंबर ऑफ बॅक्टेरिया किती आहेत बाळा? एक्स. बाळा इनिशियली म्हणजे टाइम किती असतं?
0. ह्या दोन्ही व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप करा. देअरफॉर एक्सच्या जागी कोण येणार आता? x0. टाइमची व्हॅल्यू किती आहे? 0. सी ला सी ऍज इट इज. मग सी इज इक्वल टू काय मिळालं मला? लॉग ऑफ x0. आलेली सी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. इक्वेशन 1 becomes log x is equal to k into t plus log of x0. बरोबर. आता ह्या log x0 ला इकडच्या बाजूला बोलवा. ओके. log x मायनस log x0 इक्वल टू काय मिळते बाळा? दोन लॉग मध्ये सबट्रॅक्शन जर असेल तर इथं काय मिळतंय? डिव्हिजन k इंटू टी. एवढं कळालं? मग ह्यानंतर ह्याला इक्वेशन काय म्हणू बाळा? ओके. आता दिलेली कंडिशन काय बघा? अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. बाळा तुमचे बॅक्टेरियाज किती पट व्हायला लागलेत? डबल व्हायला लागलेत. बरोबर. आपले बॅक्टेरिया किती व्हायला लागलेत बाळा? डबल व्हायला लागलेत. किती तासामध्ये? 4 तासामध्ये ना? अरे बरोबर आहे का? द नंबर ऑफ बॅक्टेरियाज आर गेटिंग डबल इन 4 hours. ही किंमत ह्याच्यामध्ये पुटअप करा. देन लॉग ऑफ एक्स च्या जागी नंबर ऑफ बॅक्टेरियाज आर नाव डबल. टाइमची व्हॅल्यू किती आहे? हे कॅन्सल झाले की नाही? ह्याच्यावरनं कोणाची किंमत मिळते मला? के ची. सांगा बळा. देअरफॉर के इज इक्वल टू 4 ला पलीकडे पाठवा. 1/4 log 2. बरोबर का? आता ही के ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा. इक्वेशन 2 becomes log of सांगा x upon x0 is equal to k ची व्हॅल्यू 1/2 log 2. 1/4 log 2. एवढं मिळालं रे बाळा. तुम्हाला काय काढायचं आता सध्याला? नंबर ऑफ बॅक्टेरियाज इन किती आवर्स? 12 hours. बरोबर. मला तुम्ही सांगा लवकर चला. देन नंबर ऑफ बॅक्टेरियाज इन 12 hours आर. सांगा बाळा. म्हणजे टी ची व्हॅल्यू 12 झाली की नाही? ही व्हॅल्यू पुटअप करू. x अपॉन x0 इज इक्वल टू 1/4 log 2 इंटू टी. टी ची व्हॅल्यू किती? 12 आहे ना? 1 जा. सांगा बाळा. पुढे जाऊन सांगा लवकर. लॉगच्या समोर 1 इंटू 3 म्हणजे 3 आहे. मग ते 3 कुठं जाईल? कळालं का? दोन्ही साईड जे लॉग लॉग गेले तर काय येत आहे? एक्स अपॉन x0. बरोबर. 2 चा क्यूब म्हणजे काय येत आहे? मग इज इक्वल टू 8 इंटू काय मिळालं? x0. हेन्स नंबर ऑफ बॅक्टेरियाज becomes किती बाळा? 8 times in 12 hours. झालं. आपण बुरकासारखं 60 पट म्हणलो की नाही मगाशी? टाइम 3 पटीने वाढायला लागलाय. 12 तास झाले. 4 त्रिक 12 म्हणजे नंबर ऑफ बॅक्टेरिया पण 3 पटीने वाढतात का? नाही. नीट आहे का? कसं वाढतात? पहिल्यांदा 4 तास होते. अजून करा 5 बॅक्टेरिया. कळालं? 4 तासामध्ये डबल झाले ना? बरं इनिशियली 5 बॅक्टेरिया 10 बॅक्टेरिया समजू.
इनिशियली 10 बॅक्टेरिया, 4 तासानंतर किती झाले? 20 झाले. 8 तासानंतर किती झाले? 40. कळायला लागलंय? आता हे 40 बॅक्टेरिया पुढच्या 4 तासामध्ये डबल होणार आहेत. 12 तासांनी किती झाले? 80. अगोदर किती होते? 10. कळायला लागलंय? मग नेक्स्ट ह्याच्यामध्ये किती झाले टोटल? 80 झाले. किती पटीने वाढले? 12 पटीने वाढले. समजायला लागलंय? एक तुम्हाला क्वेश्चन विचारतात माहिती आहे ना ते? काय लागलंय? तुम्हाला 1 मिलियन रुपीज एकदम पाहिजे का 30 दिवसापर्यंत पैसे डबल करून पाहिजे? माहिती आहे ना, पहिल्या दिवशी 1 रुपये मिळाला, दुसऱ्या दिवशी किती मिळतात? 2 रुपये. तिसऱ्या दिवशी किती होते? 2 चे 4 होते, 1 चे 3 होत नाहीत. काय लागलंय? तसं होत 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 बिलियनच्या आसपास पोहोचतंय 30 पर्यंत. 20व्या पोझिशनला का 30व्या पोझिशनला ते 10 लाख रुपयाच्या पुढे गेलेलं असतं. तुम्ही डबल केलं जर, कारण एक्सपोनेन्शियली व्हॅल्यू वाढत चालली. ओके, बरे कळायला की एकदा बघून काढा बळा. इथं असलेल्या लॉगच्या व्हॅल्यूज लॉग टेबलमध्ये सेम का नसतील? लवकर कधी पण लक्षात घ्या बाळा, जेव्हा जे इक्वेशन्स वगैरे असतात, डेरिव्हेटिव्ह घेऊ दे, इंटिग्रेशन घेऊ दे, ह्या सगळ्या गोष्टी घेत असताना जे लॉग मिळणार त्याचं बेस ई असतं. काय लागलंय? तुम्हाला जे लॉग टेबल मध्ये जे व्हॅल्यू दिले त्याचं बेस 10 आहे. काय लागलंय? त्यामुळे ते सेम नाही. पुढे गेलं लक्ष द्या बाळा. मी काय काम करतो त्याकडे लक्षात घ्या. काय म्हणलं? पॉप्युलेशन ऑफ कंट्री डबल्स इन 60 इयर्स म्हणलं. इन हाऊ मेनी इयर्स? काय म्हणलं? इट विल बी ट्रिपल अंडर अझम्पशन दॅट रॅट झालंय. Rate of increase is proportional to number of inhabitants. What is mean by inhabitants? आपण हिंदीमध्ये रहिवासी म्हणतो. इनहिबिटंट्स राहणारे लोक. काय लागलंय? लेट म्हणून लक्षात घ्या. लेट पी बी द, लक्ष द्या बाळा, नंबर ऑफ इनहिबिटंट in a country at, तुमचं प्रेझेंट टाइम जे त्याला स्मॉल टी म्हणून. दुसरं काय म्हणलं त्याने? द रेट ऑफ इन्क्रीज. रेट ऑफ इन्क्रीज म्हणजे कोण? रेट ऑफ म्हणजे डिवायडेड बाय टाइम. कोण वाढायला लागलंय? पॉप्युलेशन. तुम्ही ह्या पॉप्युलेशनला एक्स म्हटलं तर काय फरक पडणार आपल्याला? नाही. द रेट ऑफ इन्क्रीज इज काय म्हणलं? प्रपोर्शनल टू नंबर ऑफ इनहिबिटंट प्रेझेंट. बरोबर ना? म्हणजे असं जर असेल तर ह्यालाच कसं लिहू दे? dp by dt is directly proportional to present. अरे मगाशीच फक्त x होतं, x ला काढून p लिहिलं. प्रपोर्शनॅलिटी साइन काढा. बघा, लोकसंख्या ही कधी पण वाढती असं कन्सिडर होतं, त्यामुळे k ची व्हॅल्यू काय कन्सिडर होती बघा? पॉझिटिव्ह. p ला इकडे बोलवा. 1/p dp इज इक्वल टू त्या dt ला पलीकडे पाठवतो. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. सांगा बघा. इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेशन ऑफ 1/p dp इज इक्वल टू k 1 dt. 1/p dp म्हणजे कोण रे बाळा? लॉग p. इथं t प्लस c, ह्याला इक्वेशन काय? 1. बाळा, सुरुवातीला पॉप्युलेशन किती होती हे दिलंय का? नाही. नाही दिलं तर गेल्या वेळेला किती बॅक्टेरिया होतं दिलं का? आपण अजून काय केलं? x0. मग आता पॉप्युलेशन नाही दिली तर p0 अजून करू. लेट इनिशियली पॉप्युलेशन p किती आहे? p0. अरे बाळा, इनिशियली म्हणल्यानंतर टाइम किती होतोय? 0. सांगा मग ह्या. डन.
लॉग पीच्या ठिकाणी P0, टाइमची व्हॅल्यू 0 की नाही, मग सी ची व्हॅल्यू काय मिळाली, लॉग P0. सी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू, सांगा. इक्वेशन 1 becomes log P is equal to K into T plus log P0. ह्याला पलीकडे पाठवा. सांगा, log P minus log of P0 equal to KT. दोन लॉग मध्ये सबट्रॅक्शन जर असेल तर काय होतं बाळा, इक्वल टू, समजलं. हे झालं. तुमची कंडिशन काय मला तेवढं सांगा फक्त. आता काय म्हणलं, पहिली कंडिशन, द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री डबल्स इन 60 years. Given that the population of country doubles in 60 years. म्हणजे P ची व्हॅल्यू किती झाली रे बाळा, 2P0 झाली. केवढ्या टाइम मध्ये झाली, 60 year मध्ये. दोघांची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा. देन लॉग P च्या जागी किती बाळा, 2P0 अपॉन K इंटू किती आलं, T ची व्हॅल्यू 60. एवढं झालं. इकडनं P0 इकडनं P0 कॅन्सल झाले, 60 ला इकडे आणा. सांगता बाळा, K इज इक्वल टू 1/60 इंटू लॉग 2. आलेली K ची व्हॅल्यू आता इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा. इक्वेशन 2 बिकम्स, सांगा इक्वेशन 2 कसं दिसेल, लॉग ऑफ P अपॉन P0 इज इक्वल टू K ची व्हॅल्यू किती, 1/60 लॉग 2. T ला T ऍज इट इज आहे ना. पुढे सांगा रे बाळा. मग इथपर्यंत आलो सध्याला. तुम्हाला काय करायचं, लवकर, इन हाऊ मेनी इयर्स, म्हणजे टाइम काढायचं. काय काढायचं बाळा आपल्याला, पॉप्युलेशन किती व्हायला लागलंय, ट्रिपल. काय लागलंय, इफ, काय म्हणलंय, पॉप्युलेशन इज ट्रिपल, असं जर असेल तर P ची किंमत किती होईल, 3 इंटू P0 होईल. ही किंमत त्यामध्ये पुटअप करू. देन लॉग ऑफ P ची किंमत किती बाळा, 3 इंटू P0 अपॉन P0 इज इक्वल टू 1/60 लॉग 2. स्मॉल टी ला तर काढायचं आहे आपल्याला. हे दोघं कॅन्सल झाले, बरोबर. काय होतं फक्त सांगा, 60 पलीकडे गेलं, स्मॉल टी ची किंमत काढायची आहे ना, डिवायडेड बाय 60 इथं आलं, 60 लॉग 3, लॉग 2 डिवायडेड बाय झालं. कळालं का रे बाळा, अरे समजलं. लॉग 3 ची व्हॅल्यू किती आहे ते दिलेत ना, 1.0986. लॉग 2 ची व्हॅल्यू किती आहे, एवढं केलं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचं एक एक डिजिट ढकलू आणि लॉगने आन्सर काढू. चला लॉग टेबल काढा बघा. काढलं बघा लॉग टेबल.
सांगा log 60 इज इक्वल टू सांगा की बाळा काय तर 7782 10 चं 9 आणि 8 मध्ये बघा फक्त किती 040 ऍडिशन सांगा बाळा ह्याचं 9818 ह्याच्यामधनं आता डिनॉमिनेटरचा लॉग मायनस करायचा ना किती बाळा चला 9 मायनस 6 किती 11 मधनं 4 गेले 18 मधनं 9 गेले बरोबर ना 2 मायनस 1 काय बाळा 953 इथं 1 जर असेल तर एवढं ना म्हणजे 95.35 इयर्स म्हणजे काय म्हणत होतं पॉप्युलेशन ऑफ सिटी म्हणत त्यांनी कंट्री म्हणलेत ना द पॉप्युलेशन ऑफ कंट्री ट्रिपल्स इन 95.35 इयर्स तुम्ही सांगा लक्ष द्या काय म्हणायला पाहिजे मी लेट म्हणतो थीटा हे कोण झालं बी द टेम्परेचर ऑफ बॉडी अँड थीटा 0 कोण झालं इज द कोण झालं रे बाळा रूम टेम्परेचर बरोबर एवढं झालं ऍट टाइम स्मॉल टी कोणत्या लॉ नुसार अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग काय सांगत होतं बाळा rate of loss of heat is directly proportional to difference in temperature. Proportionality sign ला बाहेर काढायचं सांगा बघा d theta by dt is equal to k ब्रॅकेट मध्ये theta minus theta 0 झालं ह्याला अलीकडे बोलवा 1 upon थीटा मायनस थीटा 0 बघा इथं थीटा 0 हे कॉन्स्टंट आहे इक्वल टू के इंटू डी टी दोन्ही साईडला इंटिग्रेट करू इंटिग्रेटिंग बोथ साइड 1 अपॉन थीटा मायनस थीटा 0 डी थीटा 1 डी टी 1 अपॉन थीटा मायनस थीटा 0 म्हणजे लॉग ऑफ मॉड बरोबर का रे बा ह्याचं इंटिग्रेशन एवढं आलं पलीकडच्या साईडला के इंटू टी प्लस इक्वेशन काय 1 आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कोणाची व्हॅल्यू काढत असतो रे बाळा आपण सी ची इनिशियल कंडिशन पुट अप करा फक्त काय म्हणून सांगा लवकर चला इनिशियल बाळा इनिशियली टेम्परेचर केवढं होतं जर वाचून बघा केवढं होतं 80 डिग्री सेल्सिअस होतं इनिशियली टाइम किती होतं ऑब्विसली 0 इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा देन लॉग ऑफ सांगा थीटाची व्हॅल्यू किती 80 थीटा 0 कोण आहे रे बाळा थीटा 0 कोण आहे रूम टेम्परेचर रूम टेम्परेचर किती दिलेत तुम्हाला किती दिलेत 25 दिलेत ना
थीटा 0 इज इक्वल टू 25 डिग्री सेल्सिअस गिवन आहे, इक्वल टू टाइम किती 0, सी ला सी ऍज इट इज. सी ची व्हॅल्यू काय भेटते बघा रे बाळा, सी इज इक्वल टू लॉग 80 मायनस 25 किती आलं 55. आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा बघा, सी ची व्हॅल्यू लॉग 55 लॉग ऑफ मॉड थीटा मायनस थीटा 0 इज इक्वल टू के इंटू टी प्लस लॉग 55. ह्या लॉगला अलीकडे बोलवा, लॉग ऑफ थीटा मायनस थीटा 0 मायनस लॉग 55 इक्वल टू किती. दोन लॉग मध्ये डिव्हिजन जर असेल, सर सबट्रॅक्शन असेल तर काय होत आहे, मग इथं थीटा मायनस थीटा 0 बरोबर ना, कारण थीटा 0 म्हणजे रूम टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. एवढं झालं. ह्याला इक्वेशन काय म्हणून 2 म्हणून. आता कंडिशन पुटअप करू. मला सांगा, गिवन दॅट काय सांगितलं एकदा बघा बाळा, म्हणजे काय सांगितलं बघा की 80 डिग्री पासन 50 डिग्रीला येण्यासाठी किती वेळ लागलं, लवकर 20 इन 30 मिनिट, 30 मिनिटांमध्ये 80 पासन कुठं आलं. मग मला तुम्ही सांगा, गिवन दॅट थीटाची व्हॅल्यू किती डिग्री आली आपल्यापाशी, 50 डिग्री सेल्सिअस आले. कधी आले, जेव्हा टेम्परेचर 30 मिनिट असेल. व्हॅल्यू पुटअप करू, सांगा लॉग. आता थीटाची व्हॅल्यू 50 आहे ना, -25 डिवायडेड बाय 55. हे काम केवढ्या वेळामध्ये झालंय, 30 मध्ये. सांगा पुढं, के इज इक्वल टू 30 कडे आलं खालच्या साईडला, 1/30 लॉग ऑफ सांगा 25/55. सांगा बाळा, चला 5 ने डिवाइड करा की 5/11 आलं. आता के ची ही व्हॅल्यू उचलायचं आणि कुठं पुटअप करणार, इक्वेशन 2 मध्ये. सांगा इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 काय दर होईल रे बाळा, लॉग ऑफ थीटा मायनस 25/55 इक्वल टू काय आहे, के ची व्हॅल्यू 1/30 लॉग ऑफ π/11 इंटू स्मॉल टी. सांगा बाळा पुढं, इक्वेशन 2 तर झालं. तुम्हाला काय पाहिजे, फाइंड द टेम्परेचर ऑफ बॉडी आफ्टर 1 आवर. लवकर, आफ्टर टी इज इक्वल टू किती बाळा, एका तासामध्ये किती मिनिटं असतात, 60 मिनिटं. मिनिटामध्ये कन्वर्ट का केलं, कारण पहिल्या कंडिशन मध्ये दिलेलं टाइम 30 म्हणजे मिनिट मध्ये आहे. काय लागलं का, त्यामुळे मला ते टाइम सुद्धा कशामध्ये, मिनिटामध्येच पाहिजे. देन लॉग ऑफ मॉड सांगा थीटा -25/1/30 लॉग ऑफ π/11 इंटू 1/2 लॉग ऑफ मॉड थीटा -25/55 इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड 5² बरोबर का रे बाळा. लॉगच्या समोरची गोष्ट ही रेस्ट टू पॉवरला जाते. इकडचं लॉग गेलं तर काय राहतं, थीटा -25/55 इज इक्वल टू 5चा स्क्वेअर किती, 11चा स्क्वेअर किती, 11चा स्क्वेअर किती, 1 काय केलो कळालं, 5 पलीकडण्या. थीटा -25 इज इक्वल टू 125/11 बरोबर आहे का.
-25 पलीकडल्या 125/11 प्लस 25 25 ला मल्टिप्लाय करा. किती बाळा? बरोबर 10 ने मल्टिप्लाय करा, परत एक 25 ऍड करा. दोघांचं ऍडिशन सांगा किती आलं बाळा? ओके 400/11 करा आता. चारशे ला 11 ने डिवाइड करा. किती आलं रे बाळा? एक एक डिजिट सांगा. 36.36 डिग्री सेल्सिअस. काय म्हटलेत बघा, रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इज प्रपोर्शनल टू नंबर प्रेझेंट. इफ इनिशियली देर वेर 1000 बॅक्टेरिया अँड नंबर डबल्स इन 1 hour. फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर काहीतरी दिलेलं आहे. ओके बाळा लक्षात द्या. लेट एक्स म्हणजे कोण आहे रे बाळा? नंबर ऑफ बॅक्टेरियाज इन किंवा ऍट टाइम टी असं म्हणू. ऍट टाइम टी त्यांच्यानुसार. लवकर काय म्हणलं? द रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया म्हणजे कोणते बाळा? dx/dt. हे कोणाला प्रपोर्शनल? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल बा? टू नंबर प्रेझेंट. बरोबर ना? सध्याला किती बॅक्टेरिया आहेत तुमचे? एक्स. व असं जर असेल तर आपल्यापेक्षा काय मिळेल बाळा? dx/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x. आता व्हेरिएबल सेपरेबल मेथड अप्लाय करू. एक्स ला अलीकडे बोलू, टी ला पलीकडे नेऊ. मग काय मिळतं सांगा बाळा? चला ओके 1/x dx इज इक्वल टू k इंटू dt. ओके दोन्ही साईडला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेटिंग बोथ साइड. दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं. 1/x dx इज इक्वल टू k इंटिग्रेशन dt. 1/x इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड एक्स के. इथं काही नाही म्हणजे 1 असतं. 1चं इंटिग्रेशन. ओके एवढं काम संपल्यानंतर ना मी इनिशियल कंडिशन पुटअप करतो. इनिशियली एक्स ची व्हॅल्यू किती असते बाळा? x0. पण इनिशियलीच किती बॅक्टेरिया आहेत त्यांनी स्वतःच दिलेले आहेत 1000. आणि इनिशियली टाइम किती असतं बाळा? 0. व्हॅल्यू तिथं पुटअप करतो. सांगा देन लॉग ऑफ मॉड एक्स. मायापाशी हे जे व्हॅल्यू दिले ना आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 1000 इज इक्वल टू के टाइम 0 प्लस सी इज इक्वल टू काय भेटलं? लॉग 1000. आता आलेली सी ची व्हॅल्यू कुठे पुटअप करू? इक्वेशन 1 मध्ये. सांगा बाळा चला. इक्वेशन 1 बिकम. इक्वेशन 1 सांगा काय तयार होतं? लॉग ऑफ मॉड एक्स इज इक्वल टू के टी लॉग सी ची व्हॅल्यू लॉग 1000. ह्याला अलीकडे बोलवा बाळा. लॉग ऑफ मॉड एक्स मायनस लॉग
1000 इक्वल टू किती, 2 लॉग मध्ये सबट्रॅक्शन जर असेल तर डिव्हिजन होईल. एवढं झालं. ह्याला इक्वेशन काय म्हणलं बाळा, समजलं? तुम्हाला काय पाहिजे आता सध्याला? लवकर सेकंड कंडिशन पुटअप करायचे. इनिशियल झाले, सांगा सेकंड कंडिशन काय म्हणते. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय म्हणतोय, द नंबर ऑफ बॅक्टेरिया डबल्स इन 1 hour. The number of bacteria doubles in 1 hour. बघा 1 hour त्याला तसंच तेवढं असतो, म्हणजे x ची व्हॅल्यू किती झाली बघा, 2 into x0. 2 into x0 ची व्हॅल्यू 1000 आहे ना, म्हणजे किती आन्सर आलं, 2000. दुसरं, इन 1 hour टाइम इज इक्वल टू 1च ठेवू दे. सांगा काय हे इक्वेशन, इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 कसं तयार होतं सांगा लवकर. चला, लॉग ऑफ मॉड x च्या जागी किती येणार आहे, 2000 अपॉन किती आहे, k इंटू 1 hour, म्हणजे टाइम किती ठेवलेला आहे, 1च आवर मध्येच ठेवलेला आहे टाइम. पुढे गेल्यावर सांगा लवकर. चला, मग असं असेल तर k ची व्हॅल्यू मला काय भेटेल, लॉग 2 भेटते ना, राहा का, k ची किंमत उचला, ह्यामध्ये पुटअप करा इक्वेशन 2 मध्ये. पुट व्हॅल्यू ऑफ k इन इक्वेशन 2, log of mod x upon 1000 is equal to k into log 2. बघ इथपर्यंत राहिलो. ओके, आता नेक्स्ट कंडिशन म्हणजे आता नेक्स्ट व्हॅल्यू काढायची आहे मला. काहीतरी चुकलं ना, के चीच व्हॅल्यू पुटअप केलं नाही टी साईडच्या ठिकाणी. बरं के ची व्हॅल्यू काय रे आपल्यापाशी, log 2 t ला स्मॉल t ऍज इट इज. काय लागलं, नाव ऍट t इज इक्वल टू किती आहे, हे 2 1/2 आहे. 2 1/2 म्हणजे काय, 2.5. 1/2 म्हणजे हाफ ना, नीट लक्षात घ्या. काही लोक हे चालू करते, हे 2 into 1/2 आहे का, नाही. काय लागलंय, 2 1/2 असं लिहिणं वेगळी गोष्ट आहे, असं लिहिणं वेगळी गोष्ट आहे. हे दोघं कॅन्सल होतात, आन्सर 1 येत आहे. हे 2 2 जा 4, 4 + 1 5, 5/2 म्हणजे 2.5. सरळ सरळ 1/2 म्हणजे 0.5 आणि हे 2, तसं कन्सिडर करा. ओके, 2 1/2 म्हणजे काय तर बाळा, 2 2 जा 4, 4 + 1 5/2. ओके, ही व्हॅल्यू पुटअप करू त्याच्यामध्ये. काय ते सांगा लवकर. लॉग ऑफ मॉड x अपॉन 1000 इज इक्वल टू log 2, इथं किती आलं, 5/2. अरे लॉगला इंटू आहे ना, लॉगला इंटू जर असेल तर ती व्हॅल्यू काय होते बघा लवकर, 2 असं झालं. दोन्ही साईडचं लॉग लॉग केलं, मग काय शिल्लक राहतं, x अपॉन 1000 इज इक्वल टू किती शिल्लक राहिलं, 2x. पहिलं क्वेश्चन, बाय 2 म्हणजे किती, त्याला रेस टू किती आहे, रेस टू 5. इकडे 1000 पलीकडे आलं की नाही, x. परत रिपीट करा, √2 रेस टू 5 आहे ना, √2 इंटू √2 2 2 √2, 2 2 जा, आन्सर किती आला, 4√2 इंटू 1000. बघा √2 ची व्हॅल्यू इथं दिलेली आहे ना तुम्हाला, 1.414. 4 ने याला मल्टिप्लाय करा, काय ते सांगा, मग नंतर ना आपण 1000 ने मल्टिप्लाय करू. लवकर बघ,
5.656 1000 ने मल्टिप्लाय करा, बरोबर. आफ्टर टाइम 2 1/2 म्हणजे 2.5 hours द बॅक्टेरिया विल बिकम दिस मच. समजलं? एवढे बॅक्टेरिया होऊन जातात. चला बाळा, सांगतात काय म्हणलेलं आहे. लेट एम म्हणजे कोण? एम म्हणजे मास ऑफ रेडिओ एलिमेंट ॲट एनी टाइम स्मॉल टी. गिवन मध्ये काय सांगितलं? गिवन दॅट, लवकर काय म्हणलं? रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन म्हणजे कोणतं बघा? dm/dt. हे कोणाला प्रपोर्शनल आहे? प्रपोर्शनल टू मास ॲट टाइम स्मॉल टी. बरोबर. सॉरी, proportional to mass at mass small at m at that time म्हणून. ओके, बरं. then even now dm/dt is directly proportional to small m. dm/dt इथे कॉन्स्टंट घ्यावं लागणार आहे. ते कॉन्स्टंट कसं घेतलं रे बाळा? मायनस. कारण जसं जसं रेडिएक्टिव्हिटी होणार तसं जसं ऍक्टिव्ह न्यूक्लियस कमी होते, मास कमी होत, त्यामुळं मग एम ला पलीकडे पाठवा, डीटी ला पलीकडे पाठवा. सांगा काय ते? 1/m dm इज इक्वल टू -k इंटू टी. दोन्ही साईडला इंटिग्रेट करू, इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा 1/m dm -k इंटिग्रेशन ऑफ, काय तर चुकलं वाटतं ना, इथं dt आहे. हा, 1/m चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड m -k प्लस इक्वेशन 1. आता काय काम करणार बाळा? इनिशियल कंडिशन पुट अप करू. इनिशियल कंडिशन काय होते सांगा? इनिशियली मास एम च्या ऐवजी कोण येणार तिथं? m0. इनिशियली केवढं मास दिलंय का आपल्याला? काय म्हणलं ग? कुठं इनिशियल मास? लवकर, ओरिजिनल मास म्हणजे इनिशियल मास ना, किती दिलेत? 1.5 ग्रॅम. दुसरं, इनिशियल टाइम किती असतं? व्हॅल्यू पुटअप करू. therefore log of mod m च्या जागी 1.5 मायनस के, टी ची व्हॅल्यू 0, सी इज इक्वल टू काय भेटलं? 1. ओके, पुट c इज इक्वल टू लॉग ऑफ 1.5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. लॉग ऑफ मॉड m इज इक्वल टू मायनस प्लस, ह्या लॉगला अलीकडे बोल, लॉग ऑफ मॉड m मायनस लॉग ऑफ 1.5 इज इक्वल टू, सांगा बळा काय येईल? m/1.5 इज इक्वल टू मायनस, बळा मी असं लिहिलं तर चालतंय का रे बाळा? की केटीचं मायनस काढलो ना बळा, केटीचं मायनस जर काढलो, केटीचं मायनस जर काढलो तर ह्याला मायनस मिळालं, ह्याला मायनस मिळालं तर हे उलट होत. बरं, कळालं का रे? सेकंड. नेक्स्ट कंडिशन काय म्हणलं बा लोक? फाइंड द टाइम ड्युरेशन, म्हणजे टाइम काढायला सांगितलेलं. कधी?
एवढं डिसइंटिग्रेट होऊन आपल्याला एवढं मास शिल्लक राहायला पाहिजे, म्हणजे स्मॉल एम ची व्हॅल्यू दिली, के दिलंच नाही. के काढायचं कसं? क्वेश्चन अर्धवट लिहिलं काय बघू. क्वेश्चन तर बरोबर आहे. कंडिशन अजून एक दिली आहे का बाळा? नाही. जे गिवन आहे त्याला फक्त पुटअप करू मग. गिवन सध्याला मास किती शिल्लक ठेवायचं आहे तुम्हाला? 0.5 ग्रॅम ना. पुटअप करा. लॉग ऑफ 1.5 अपॉन 0.5 इज इक्वल टू किती बाळा? केटी. मग सांगा बाळा, चला लवकर चला. के इज इक्वल उलट झालं. टी इज इक्वल टू के ला पलीकडे पाठवा 1 अपॉन के. इकडे किती शिल्लक राहिला? 0.5 ने डिवाइड करणे म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करणे. समजलं? एवढं टाइम शिल्लक राहिलं. के काढण्यासाठी कंडिशन दिली आहे का आपल्याला? नाही. नाही दिलं तर कुठं आणायचं? त्याला तसंच ठेवून टाकायचं. समजलं? ओके. क्वेश्चन मध्ये गेल्या वेळेला सुद्धा कशाबद्दल बोलले होते रे बाळा त्याने? रेडिओ ऍक्टिव्हिटी. आता सुद्धा त्याच्याबद्दलच बोललेलं. ओके. बर, मला सांगा, लेट काय म्हणायला पाहिजे? एम बी द अमाउंट ऑफ, सांगा लवकर चला, सबस्टन्स ऍट टाइम स्मॉल टी. द रेट ऑफ डीके म्हणजे कोण झालं रे बाळ? डीएम बाय डीटी इज प्रपोर्शनल. कोणाला प्रपोर्शनल आहे रे बाळ? टू अमाउंट प्रेझेंट. झालं? प्रेझेंट ऍट टाइम स्मॉल टी. बरोबर. अमाउंट प्रेझेंट किती होतं? डीएम बाय डीटी. टाइम टी ला अमाऊंट किती प्रेझेंट आहे? एम. डीके झाल्यामुळं नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी होते, त्यामुळे ह्याला असं लिहिलं. एम ला अलीकडे बोलवा, त्याला पलीकडे न्या. सांगा काय येतं? 1 अपॉन एम डीएम इक्वल टू मायनस के इंटू दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड 1 अपॉन एम डीएम इज इक्वल टू मायनस, इथं काय नसतं म्हणजे 1 असतं. 1 अपॉन एम च लॉग एम मायनस 1 साठी प्लस इक्वेशन. आता लगेच काय काम करणार? इनिशियल कंडिशन पुटअप करणार. इनिशियल कंडिशन काय सांगते तुम्हाला? इनिशियली देर आर 25 ग्रॅम्स, म्हणजे मासची व्हॅल्यू M0, त्याची व्हॅल्यू 25 ग्रॅम. मास दिलं, इनिशियली मास दिलं नसलं तर एमच्या जागी M0 पुटअप केलं असतं. गेल्या एक्झाम्पल मध्ये काही एक्सच्या जागी X0 पुटअप केलेलं आहे. इनिशियली टाइम किती असतं रे बाळा? 0 सेकंड. सांगा इथं. मॉड किती? 25 इज इक्वल टू मायनस के इंटू 0 प्लस, मग सी इज इक्वल टू काय भेटतं? लॉग 25. पुट नाहीतर डायरेक्ट म्हणून सी इज इक्वल टू लॉग 25 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कसं मिळेल सांगाल? लॉग ऑफ मॉड एम इज इक्वल टू मायनस के. स्मॉल टी ची किंमत म्हणजे स्मॉल टी ला स्मॉल टी ऍज इट इज, सी ची किंमत ह्याला अलीकडे बोलवा. लॉग एम मायनस लॉग 25 इज इक्वल टू मायनस के. 2 लॉग मध्ये डिव्हिजन आहे. एम बाय 25 इज इक्वल टू मायनस के. सेम मगाशी सारखं इकडच्या साईडला मी मायनस जर काढलो, मायनस इकडे येईल, मग उलट करा. मग इकडे आलं 25 बाय एम. समजलं इथपर्यंत आलं? काय म्हणायला लागलं? 20 आफ्टर काय म्हणलं? इनिशियली 25 ग्रॅम ऑफ सर्टन सबस्टन्स अँड 2 hours later it is found that किती 9 grams are left. काय लागलंय? अकॉर्डिंग टू कितवी कंडिशन रे बाळा?
सेकंड कंडिशन. बर, मास केवढं शिल्लक राहिलं बळा? 9 ग्रॅम शिल्लक राहिलं, बरोबर ना? केवढ्या टाइम मध्ये? t इज इक्वल टू 2 आवर्स. दोन्ही व्हॅल्यू पुटअप करा. सांगा. लॉग 25 बाय मास 9 ग्रॅम शिल्लक राहिले ना, इक्वल टू के. टाइम किती शिल्लक राहिले बळा आपल्यापाशी? 2. ह्या 2 ला पलीकडच्या साईडला न्या की बळा. के इज इक्वल टू काय भेटतंय? 1/2 लॉग 25 अपॉन 9, बरोबर का? अरे बरोबर का? लॉगच्या समोरची गोष्ट उडणार. रेस्ट टू पॉवर. रेस्ट टू 1/2 म्हणजे किती? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घ्या त्याचं. काय म्हणतात? लॉग पाय बाय, आता पुट के इज इक्वल टू लॉग π/3 इन इक्वेशन 2. आपल्यापाशी इथे इक्वेशन 2 भेटले, पुटअप करू. लॉग 25/m, के ची व्हॅल्यू लॉग π/3, टी ला टी ऍज इट इज. ओके. आता नाव आफ्टर 1 more hour t इज इक्वल टू किती येतं बेळा? अरे लवकर. स्मॉल टी इज इक्वल टू किती येईल? 3 येईल. कारण ऑलरेडी 2 तास झालेले आहेत. आफ्टर 1 more hour आन्सर किती? 3 आवर. असं जर असेल तर त्याची व्हॅल्यू टी ची तिथे पुटअप करू. लॉग ऑफ 25/m लॉग π/3, टी ची व्हॅल्यू 3. लॉगच्या समोर कोण असतं? ते रेस्ट टू पॉवरला जातं. सांगा लवकर. बरोबर. लॉग क्यूब करा. 125/9 क्यूब 20, दोन्ही साइडचे लॉग लॉग गेले. 25/m पुढे सांगा. 125/25 1 जा 25 5 जा, उलट करा. m इज इक्वल टू 27/5. 5 ने डिवाइड करा लोक. आन्सर 5.4 ग्रॅम. बरोबर. म्हणजे आफ्टर कितव्या तास संपल्यानंतर ना? तिसरा तास संपल्यानंतर. पण त्यांनी वर्ड का वापरले? आफ्टर 1 more hours. म्हणजे ऑलरेडी झालेले 2 तास आणि अजून 1 तास, 1 more hour. त्यामुळे टी ची व्हॅल्यू 3 पुटअप केलेले आहे. ओके. पॉप्युलेशनच्या रिलेटेड बोललेले आहेत. इनिशियल वर्ड्स काय आपले? लेट पी बी द पॉप्युलेशन कोणाचं रे बाळा? ऑफ सिटी ना? ऑफ सिटी ॲट एनी टाइम स्मॉल टी. द काय म्हणलं? रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन. बळा रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन म्हणजे dp/dt इज कसं? डायरेक्टली proportional to number at present. मग असं जर असेल, dp/dt is directly proportional to present population p. dp/dt equal to k into p. p ला इकडे बोलू बळा. 1/p dp is equal to k into, दोन्ही साईडला आता इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेटिंग बोथ साइड 1/p dp. इंटिग्रेशन इथं काय नाही म्हणजे 1 असतं ना. 1/p चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड के टी प्लस सी. इक्वेशन काय आलं? आता काय काम करणार? इनिशियल कंडिशन पुटअप करा. इनिशियली
इनिशियली पॉप्युलेशन केवढं होतं आणि टाइम केवढं होतं? इनिशियली पॉप्युलेशन केवढी होती रे बाळा? बरोबर ना? कारण तुमची पॉप्युलेशन 30,000 ते 40,000 झाली, याचा इनिशियल किती झाली? 30,000. ओके, ही व्हॅल्यू तिथं पुट अप करू. सांगा काय आहे त्या मग? लॉग ऑफ मॉड 30,000 टाइम 0 सी इज इक्वल टू काय मिळालं? लॉग 30,000. आता पुट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 1. सांगा लोक. लॉग ऑफ मॉड पी इज इक्वल टू के इंटू टी प्लस लॉग 30,000. ह्याला पलीकडे बोलवा. लॉग पी मायनस लॉग 30,000 इक्वल टू के टी. लॉग ऑफ P upon 30,000 is equal to K into इक्वेशन किती बाळा? बरोबर. मग सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. प्लस सेकंड कंडिशन मध्ये तुमच्यापाशी पॉप्युलेशन किती होती? 40,000 होती. दुसरी गोष्ट त्यावेळेला टाइम किती होतं रे बाळा? 40 वर्ष ना. 40 वर्षानंतर ना 30,000 40,000 झालं, म्हणजे 40 वर्षानंतर ना, अरे ते चुकून 4,000 झालं. 30,000चे बाकी सगळे मेले का काय? ओके, मग ते 40,000 आहे. व्हॅल्यू पुटअप करू. सांगा. लॉग ऑफ पी ची व्हॅल्यू 40,000 डिवायडेड बाय 30,000. टाइम किती बाळा? बरोबर. ह्याला पलीकडे न्या. काय मिळतंय ते सांगा. देअरफॉर के इज इक्वल टू 40 ला पलीकडे नेलं. लॉग ऑफ मॉड 2/3 आलं की नाही? सॉरी, 2/3 कसं होतं? हा म्हणतात बघा. 4/, के ची व्हॅल्यू मिळाली. के ची व्हॅल्यू आता ह्यामध्ये पुटअप करा. इक्वेशन 2 बिकम्स, सांगा बघा काय येतं? लॉग ऑफ मॉड पी अपॉन 30,000 इज इक्वल टू के ची व्हॅल्यू एवढं आहे का रे बाळा? इंटू किती? तुम्हाला काय काढायचं? तुम्हाला काय काढायचं आहे? हा, पी ची व्हॅल्यू काढायची. मी काय काम करतो बघा रे बघा. लॉग ह्याला असं लिहिलं तर चालतंय का नाही बघा. चालतंय का? टी नी 1/40 ला मल्टिप्लाय केलं तर t/40 झालं. लॉगच्या समोरचं t/40 वर गेलं. इकडं कोण आलं? झालं. दोन्ही साईडचे लॉग लॉग गेले. झालं. पी इज इक्वल, ह्याला पलीकडे पाठवा. This is the number of population after time t. तुम्हाला त्याने टाइम किती वर्षानंतरची पॉप्युलेशन पाहिजे हे सांगितलं का? त्याचं वर्ड काय? यू हॅव टू फाइंड द पॉप्युलेशन ऍट एनी टाइम. तुम्ही टाइम पुटअप करा, आन्सर निघाला पाहिजे. काय लागलंय? क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघा. बॉडी कूल व्हायला गेले अकॉर्डिंग टू न्यूटन्स. पहिलं न्यूटन्स लॉ काय सांगते ते सांगा. त्याच्या अगोदर लेट कोण झालं बाळा? थीटा बी द, सांगा, टेम्परेचर ऑफ गिवन बॉडी ऍट टाइम स्मॉल टी. आता दुसरं लक्ष द्या. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ
सांगा बाळा, न्यूटन्स लॉ काय सांगतोय लवकर. रेट ऑफ फॉल ऑफ टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, लवकर, टेम्परेचर डिफरन्स. बरोबर, टेम्परेचर डिफरन्स कोणासोबतचा, सराउंडिंग सोबतचा. बरोबर. मग असं जर असेल तर आपण इथं काय काम करायला पाहिजे सांगा लवकर. चला, डी थेटा बाय डी टी लवकर इक्वल टू एक काहीतरी कॉन्स्टंट घ्यायला पाहिजे, थेटा मायनस थेटा झिरो. कळायला लागलं. दुसरं इथं थेटा झिरो म्हणजे कोण आहे बाळा, हिअर थेटा झिरो कोण आहे बाळा, थीटा झिरो इज द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. बर, असं जर असेल, व्हॉट इज गिवन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग, किती दिलं रे बाळा, 20 डिग्री सेल्सिअस एवढं दिलं ना. ही व्हॅल्यू यामध्ये पुटअप करा आणि आन्सर काय ते सांगा बाळा. चला सांगा, डी थेटा बाय डी टी इज इक्वल टू के ब्रॅकेट मध्ये थेटा मायनस टेम्परेचर ऑफ सराउंडिंग किती ठेवलं, 20. आता कोणती मेथड वापरणार आपण, व्हेरिएबल सेपरेबल मेथड. थीटाचे व्हेरिएबल थीटा सोबत तिकडच्या साईडला करू. सांगा काय येतं, 1 अपॉन थीटा मायनस 20 डी थीटा इज इक्वल टू के इंटू काय येत आहे डी टी. बरोबर. इथंपर्यंत आल्यानंतर ना दोन्ही साईडला काय काम करू, इंटिग्रेट करू. सांगा मग इंटिग्रेशन काय म्हणू, इंटिग्रेटिंग बोथ साइड, दोन्ही साइडला इंटिग्रेशन घेतलं, 1 अपॉन थीटा मायनस 20 डी थीटा इज इक्वल टू के इंटिग्रेशन. इथं काय नाही म्हणजे कोण येईल बाळा, डी टी. 1 अपॉनचं इंटिग्रेशन किती बाळा, लॉग ऑफ मॉड थीटा मायनस 20 इज इक्वल टू के, टी ला टाइम टी ॲज इट इज, इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट किती, सी. एवढं कळालं, समजलं. पहिलं इक्वेशन आल्यानंतर आपण काय पुटअप करतो, इनिशियल कंडिशन. त्यासाठी काय म्हणून सांगा, इनिशियली बाळा सुरुवातीला आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे बाळा, 100 डिग्री सेल्सिअस ना. बरोबर. इनिशियली टाइम किती असतं बाळा, 0. मग असं जर असेल देन व्हॅल्यू पुटअप करा, लॉग ऑफ थीटाच्या जागी किती आलं, -20 इज इक्वल टू के, टाइम किती 0, प्लस सी ला प्लस सी ॲज इट, सी इज इक्वल टू, हे जर 0 झालं ना काय येतं, लॉग 80 आलं. अरे बरोबर. आलेली किंमत आता इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. सांगा, इक्वेशन 1 बिकम्स, सांगा बाळा इक्वेशन 1 कसं तयार होईल, लॉग ऑफ मॉड थीटा मायनस 20 इज इक्वल टू के इंटू टी प्लस लॉग 80. ह्याला इकडच्या बाजूला आणा, लॉग ऑफ थीटा मायनस 20 मायनस लॉग 80 इज इक्वल टू काय मिळत आहे 80. 2 लॉग मध्ये सबट्रॅक्शन आहे, मग डिव्हिजन होऊन जाईल, थीटा मायनस 20 अपॉन इक्वल टू किती मिळालं, ह्याला इक्वेशन सेकंड कन्सिडर करू. सांगा बाळा मग पुढं. आता हे झालं सेकंड कंडिशन. लक्ष द्या बाळा, ऍट सेकंड मध्ये पहिल्यांदा टेम्परेचर सांगा. सेकंड कंडिशन मध्ये टेम्परेचर किती रे बाळा तुमचं, 60 डिग्री सेल्सिअस. हे 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर जाण्यासाठी किती वेळ लागला, 20 मिनिट लागले. म्हणजे टी ची व्हॅल्यू किती झाली आपल्यापाशी, 20. बरोबर. ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा. काय म्हणू मग, इक्वेशन 2 बिकम्स, सांगा बाळा इक्वेशन 2 काय होईल, लॉग ऑफ मॉड थीटाची किंमत किती आहे बाळा, 60 मायनस 20 अपॉन किती 80 के, टाइमची व्हॅल्यू किती आहे 20. ते इंटू 20 ला इकडच्या साईडला के इज इक्वल टू 1 अपॉन 20 झालं की नाही,
लॉग ऑफ मॉड 60 मायनस 20 म्हणजे किती झाले अपॉन किती. ओके, मग ह्यालाच कसं लिहू दे, k इज इक्वल टू 1/20 लॉग ऑफ मॉड 40/80 म्हणजे किती आलं 1/2 झालं. आलेली k ची व्हॅल्यू आता इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा. ओके, सांगा इक्वेशन 2 बिकम्स, सांगा इक्वेशन 2 मध्ये लॉग ऑफ मॉड थीटा मायनस 20/80 इज इक्वल टू के. के च्या ठिकाणी के ची व्हॅल्यू 1/20 लॉग ऑफ मॉड 1/2 इंटू स्मॉल टी. बरोबर. आता सध्याला तुम्हाला टेम्परेचर कुठपर्यंत न्यायचं, फॉर टेम्परेचर कितीपर्यंत न्यायचं बघा, शेवटी बघा की किती डिग्री पर्यंत न्यायचं 30 डिग्री पर्यंत. मग थीटाची किंमत 30 पुटअप करून टाकू. काय काढायचं, टाइम काढायचा. थीटाची व्हॅल्यू 30 पुटअप करा. लॉग ऑफ सांगा 30 मायनस 20/80 1/20 लॉग 1/2 इंटू स्मॉल टी. काय काय होईल सांगा बाळा, बोलू नका, लक्ष द्या. मग ह्या ठिकाणी काय मिळतं सांगा, लॉग ऑफ मॉड सांगा की बाळा तुम्ही किती आलं 10/80 इज इक्वल टू 1/20 लॉग 1/2. त्या टी ला इथं ठेवतो बघा. काय केलं कळालं, लॉगच्या समोरची गोष्ट रेस्ट टू पॉवरला जाईल ना, लॉग ऑफ काय मिळेल 1/2 रेस्ट टू t/20. इकडं कोण शिल्लक राहिलंय 1/, बरोबर आहे का. दोन्ही साईडचे लॉग लॉग गेले, दोन्ही साईडचे लॉग लॉग गेले तरी तर काय शिल्लक राहतं 1/8 इज इक्वल टू इथं 1/2 रेस्ट टू t/, दोघांना पण उलट करा की, मग काय मिळतं 8 इज इक्वल टू 2 रेस्ट टू t/20. बरोबर. 1 ला रेस्ट टू काही का असं ना ते 1च राहतं, त्यामुळे इथं 2/1 रेस्ट टू करण्यामध्ये काय अर्थ नाही. समजलं. 8 म्हणजे किती रे बाळा, 8 म्हणजे काय 2 चं क्यूब, बरोबर ना. इकडच्या गोष्टीला ऍज इट इज 2 रेस्ट टू t/20. बाळा मध्ये इक्वल टू आहे, बेस सेम जर असेल तर इंडायसेस सुद्धा सेम, म्हणजे 3 इज इक्वल टू किती मिळेल बाळा, बरोबर का. मग स्मॉल टी इज इक्वल टू किती आलं 60. अगोदरचा टाइम कशामध्ये होतं मिनिटामध्ये, मग हे कशामध्ये मिळेल मिनिटामध्ये. कसा काढलो आन्सर कळालं. ओके, काय म्हणलेत बघा, आपल्यापाशी कसलं कोण आहे बाळा, राईट सर्क्युलर कोन. ह्या कोनला कसं केलं इन्व्हर्टेड, म्हणजे उलट केलं, बरोबर. मग इन्व्हर्ट केल्यानंतर ना हे कोन दिसायला कसं चालू होईल बाळा, ह्या पद्धतीने दिसायला चालू होईल ना, बरोबर. ह्या कोन बद्दल सांगत असताना त्यांनी काय सांगितलं बाळा लोक, ह्या कोनची हाईट किती आहे, इथून इथपर्यंत त्याची हाईट झाली ना बाळा, ही हाईट किती दिलेत तुम्हाला 9 सेंटीमीटर दिलेलं, बरोबर. ह्या कोनची रेडियस किती दिलेत बघा ते, ह्या कोनची रेडियस किती दिलेत बघा आपल्याला 5 सेंटीमीटर दिलेले. समजलं. हाईटला h म्हणलो, रेडियसला r म्हणलेलं आहे, कळायला लागलंय. ओके, लोक काय चालू करताना कसं करू, कन्सिडर अ राईट सर्क्युलर कोन ऑफ height h and radius small r. बरोबर. गिवन मध्ये काय दिलंय ते बघू. r इज इक्वल टू किती दिलंय बाळा 5 सेंटीमीटर
आणि h इज इक्वल टू 9 सेंटीमीटर दिलंय. मग असं असेल तर r अपॉन h इज इक्वल टू काय मिळतं, पाय अपॉन, मग r इज इक्वल टू काय भेटतंय, h ला पलीकडून पाय बाय 9h. सोपं. आता दुसरी गोष्ट आपल्याला इथं काय दिलेलं आहे त्याला बघू. द वॉटर राइजेस ऍट द रेट ऑफ, बरोबर, राईज झाल्यानंतर कोण वाढत जात आहे, हाईट. कोण वाढत जात आहे, काय लागलंय गिवन मध्ये काय सांगितलं सांगा बघू लवकर. चला, गिवन दॅट वॉटर राइजेस ऍट द रेट ऑफ केवढं, पाय बाय ए सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे काय, रेट म्हणजे डिवायडेड बाय टाइम, इन्क्रीज इन हाईट किती दिलेत, पाय बाय ए. समजलं. वेळ इथं ए म्हणजे कोण आहे, ए इज द एरिया ऑफ वॉटर सरफेस. सिन्स इथं ए म्हणजे कोण आहे सांगा लवकर. चला, एरिया ऑफ वॉटर सरफेस. बाळा इथे एक गोष्ट मला तुम्ही सांगा, व्हॉट इज द शेप ऑफ वॉटर सरफेस. ह्याच्यामध्ये पाणी जर भरलात तर त्या पाण्याचा शेप काय होईल रे बाळा. ओके, पाण्याचा शेप काय होईल, सर्क्युलर होईल ना. म्हणजे शेप ऑफ वॉटर सरफेस काय झालं, सर्क्युलर. मग त्या एका गोष्टीसाठी मी एरियाची व्हॅल्यू काय पुटअप करू, पाय आर स्क्वेअर पुटअप करतो. देअरफॉर सांगा, dh बाय dt इज इक्वल टू पाय अपॉन एरिया किती, पाय आर स्क्वेअर. इथं पाय कॅन्सल ना, पुढे गेलं 1 अपॉन आर ची व्हॅल्यू ऑलरेडी काढून ठेवलेली आहे ना, पाय बाय 9. कळायला लागलं. आता झालं कसं, हे आर ची व्हॅल्यू अगोदरच का कसं काय काढून ठेवली मला कसं काय कळालं, सिंपल लॉजिक आहे. 3 व्हेरिएबल यायला चालू होतं. रेट म्हणल्यामुळं टाइम आलं, ह्या ठिकाणी हाईट दिलेलंच बरोबर आलं, रेडियस दिलेत, 3 व्हेरिएबल आहेत. मग 3 व्हेरिएबलचं कन्व्हर्जन 2 व्हेरिएबल मध्ये करायचं. कळायला लागलंय. मग आर ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुटअप करून मला काय येते तेवढं सांगा. 5 बाय 9 h ब्रॅकेटचं सांगा, डिनॉमिनेटर 9चं स्क्वेअर किती, 81 अपॉन 25 h स्क्वेअर. एवढं झालं. ते खालच्या 25 h स्क्वेअरला इकडे आणा की, 25 h स्क्वेअर dh, ते dt ला पलीकडण्या 81 dt. समजलं. आता बघा, आर ची व्हॅल्यू पुटअप केल्यामुळे माझ्यापाशी फक्त 2च व्हेरिएबल शिल्लक राहिले. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. आता ही मेथड कोणती, व्हेरिएबल्सला सेपरेट करणं, व्हेरिएबल सेपरेबल मेथड. सांगा, इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा बाळा, 25 इंटिग्रेशन ऑफ h स्क्वेअर dh, 81 इंटिग्रेशन ऑफ काय नाही म्हणजे इथं 1. काय मिळालं बाळा, 25 h स्क्वेअरचं इंटिग्रेशन h क्यूब अपॉन 3, 81. 1चं इंटिग्रेशन किती, कॉन्स्टंटला सी ऍज इट इज ना, बरोबर का रे बाळा. मग आता काय काम करणार, इनिशियल कंडिशन पुटअप करूत आपण. मग त्यासाठी काय म्हणावं लागेल सांगा लोक. इनिशियली सगळ्यात सुरुवातीला टाइम किती बाळा, 0 सेकंद आलं. अरे 0 सेकंद याचा अर्थ तुम्ही पाणी अजून त्याच्यामध्ये टाकलाच नाही. मग पाणी टाकलाच नाही तर त्याची हाईट किती असणार, 0. त्यामुळे h ची व्हॅल्यू सुद्धा काय येते, ह्या दोन्ही गोष्टी ह्यामध्ये पुटअप करा. सांगा काय येतं, 25 बाय 3 सांगा बाळा, 0 क्यूब 81 इंटू टाइम किती बाळा सांगा की, प्लस असं असल्यामुळं सी ची व्हॅल्यू किती मिळाली, 0. सी ची आलेली व्हॅल्यू 0 इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. सांगा, इक्वेशन
1 बिकम्स, सांगा इक्वेशन 1 कसं तयार होईल. 25/3 h क्यूब पुढं 81t, c ची व्हॅल्यू किती 0. बरं एवढं कळालं. काय लागलंय पाणी कधी भरेल. इथं आपण पाणी भरायला लागलो. सांगा बाळा पाणी भरलंय हे आपल्याला कधी कळेल सांगा. ज्या वेळेला पाणी भरल्यामुळं हाईट वाढत चालली आहे ना, तर ती हाईट 9 सेंटीमीटर ज्या वेळेला येईल त्यावेळेला समजून घ्यायचं. कळायला लागलंय. सांगा बाळा काय म्हणू दे. बरं ह्यालाच पहिल्यांदा ऍज इट इज लिहितो बघा. 25/3 h क्यूब इज इक्वल टू 81t. इफ लवकर कोन इज फुल, इफ h इज इक्वल टू किती रे बाळा 9 सेंटीमीटर. मग h ची किंमत पुटअप करा त्या ठिकाणी. 25/3 h ची व्हॅल्यू 9 त्याचा क्यूब इक्वल टू 81 इंटू टी. 25/3 9 चं क्यूब म्हणजे काय 9 इंटू 9 इंटू 9. इकड साईडला 81t राहिलं की नाही. 9 इंटू 9 म्हणजे किती 81. इकडचं 81 गेलं 3 1 जा 3. स्मॉल टी इज इक्वल टू किती आलं 75. टाइम कशामध्ये मोजायला लागलो सेकंद. तेच तर तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलं की नाही. बरोबर. द वेसल विल बी फुल इन 75 सेकंद. ओके. ह्याच्यामध्ये क्वेश्चन वाचल्यानंतर ना पॅरामीटर कोणते दिले. स्पिरिकल रेन ड्रॉप एव्हॉपरेट्स ऍट द रेट प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. म्हणजे पहिलं सरफेस एरिया दिलेलं आहे. सरफेस एरियाला येस म्हणून एव्हॉपरेशन झाल्यानंतर ना त्याची रेन ड्रॉपची कोणती गोष्ट कमी होती व्हॉल्यूम. काय कमी होत आहे त्यामुळे व्ही दुसरं पॅरामीटर झालं. काय लागलंय रेडियस एक दिलेलं. ओके. लेट म्हणून त्यांना नाव देत म्हणून लेट. सांगा बाळा आर कॉमा व्ही कॉमा एस आर द radius comma volume and yes म्हणजे काय रे बाळा surface area of rain drop respectively. आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी कोणत्या कोणत्या व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया. रेन ड्रॉपचं शेप कोणतं असतं बाळा स्पेरिकल. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. सरफेस एरियाचा फॉर्म्युला 4 पाय. गिवन मध्ये काय सांगितलं गिवन मध्ये काय सांगितलं बघा रे बाळा. त्याला गिवन मध्ये काय दिलेलं सांगा लवकर त्याला लवकर. स्पिरिकल रेन ड्रॉप एव्हॉपरेट्स ऍट द रेट प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. काय म्हणते बाळा परत एकदा सांगा. अ स्पिरिकल रेन ड्रॉप evaporates at the rate proportional to सांगा बळा its surface area. बळा पहिलं क्वेश्चन नीट लक्षात द्या लवकर. काय म्हणलेत स्पेरिकल रेनड्रॉप इव्हॉपरेट्स ऍट द रेट. ऍट द रेट म्हणजे डिवायडेड बाय टाइम. रेनड्रॉप इव्हॉपरेट झाल्यामुळे कोण चेंज होणार आहे व्हॉल्यूम विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. बरोबर. बरं ह्या ठिकाणी व्हॉल्यूम वाढायला लागलंय का कमी व्हायला लागलंय कमी व्हायला लागलंय. त्यामुळे इथे येणारा कॉन्स्टंट कसा असायला पाहिजे कसा असायला पाहिजे मायनस. सांगा बघा मग इथं काय येईल therefore
डीव्ही बाय डी टी इक्वल टू मायनस के. एस म्हणजे काय 4πr². त्याला इथं पुटअप करून 4πr². ह्याला इक्वेशन काय म्हणलं बाळा 1. बरोबर का. आता व्हॉल्यूमचं एकदा डेरिव्हेटिव्ह घेत मग. व्हॉल्यूमचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डीव्ही बाय डी टी ना. त्याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह सांगा. वी हॅव v इज इक्वल टू किती आहे 4/3 πr³. दोन्ही साइडला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू काय रे बाळा विथ रिस्पेक्ट टू टी. दोन्ही साइडला डी बाय डी टी लो. डी बाय डी टी ऑफ v इज इक्वल टू 4/3 π डी बाय डी टी किती r³. dv बाय dt इज इक्वल टू सांगा 4/3 π r³ डेरिव्हेटिव्ह किती रे बाळा 3r² ना. पण इथं टी आहे तर इथं टी पाहिजे. टी नाही आहे टी जागी आर आलंय. त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल dr बाय. समजलं. सेकंड इक्वेशन बरं कळालं का. तर ह्याला सेकंड इक्वेशन म्हणण्यापेक्षा थोडं सिम्प्लिफाय करू आणि सेकंड लिहू. Therefore सांगा dv बाय dt इज इक्वल टू इकडनं 3 गेले की नाही काय शिल्लक राहिलं 4πr² dr बाय dt. ह्याला इक्वेशन काय म्हणून बाळा सेकंड. आता फ्रॉम 1 and 2 पहिल्यांदा 2 वरनं सांगा 4πr² dr बाय dt. ओके. इक्वेशन 1 वरनं सांगा काय डीव्ही बाय dt ची किंमत काय बाळा मायनस के. इथं किती 4π. इकडचं 4πr² इकडचं 4πr² गेलं. आता dr इज इक्वल टू काय भेटतंय मायनस के इंटू dt. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. सांगा इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेट करा मायनस के इंटिग्रेशन dt. बळा इथं काय नाही म्हणजे 1 आहे ना. 1चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r आलं. 1चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t आलं. इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c ना. ह्याला इक्वेशन काय म्हणू बाळा. असलं इक्वेशन भेटल्यानंतर ना आपण काय इनिशियल कंडिशन पुटअप करतो. इनिशियल कंडिशन तुम्ही सांगा लवकर काय म्हणू बाळा. इनिशियली रेडियस किती होती बघा की बाळा. ओरिजिनली म्हणजे इनिशियली ना किती आहे बाळा 3 mm आहे. इनिशियली टाइम किती असतंय व्हॅल्यू पुटअप करा. आर ची व्हॅल्यू 3 टाइमची व्हॅल्यू 0. मग सी ची व्हॅल्यू किती मिळाली मला 3. बरोबर. आलेली सी ची व्हॅल्यू इक्वेशन 3 मध्ये पुटअप करा. सांगा इक्वेशन 3 बिकम्स. इक्वेशन 3 सांगा बाळा आर इक्वल टू मायनस के टी प्लस सी ची व्हॅल्यू किती. नंतर ना काय म्हणलंय सांगा बाळा. एका तासानंतर ना रेडियस किती शिल्लक राहिली. ओके काय म्हणू अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. लोक रेडियस किती राहिले बाळा 2 mm. जेव्हा टाइम किती होतं 1 hour. बरोबर करा बाळा. ही व्हॅल्यू इथे पुटअप करा. देन सांगा बाळा काय म्हणू दे हे 2 मायनस के टीची व्हॅल्यू किती 1. बरोबर. हे 3 इकडच्या साईडला आलं -3 होतं ना. 2 - 3 किती इक्वल टू मायनस के. म्हणजे के ची किंमत किती आली समजलं. के ची आलेली व्हॅल्यू 1 इक्वेशन 4 मध्ये पुटअप करा.
इक्वेशन 4 बिकम्स, सांगा बघा काय येतं. आर इज इक्वल टू मायनस के ची व्हॅल्यू 1 आहे ना, मायनस तिथलंच आहे, टी ला टी ॲज इट इज, +3 ला +3 ॲज इट इज, देअरफॉर आर इज इक्वल टू 3 मायनस टी. समजलं. आपल्याला अजून एक काहीतरी कंडिशन दिली असते तर मग एक्झॅक्ट आर ची व्हॅल्यू आली असती. अजून एक काहीच कंडिशन दिलं नाही, त्यामुळे तिने वर्ड का वापरले. तुम्हाला रेडियस फाइंड आउट करायचा ऍट एनी टाइम. टाइमची व्हॅल्यू तासामध्ये पुटअप करा, तुम्हाला ही व्हॅल्यू मिळून, म्हणजे आर ची व्हॅल्यू मिळून जाईल. समजलं. नीट लक्ष द्या, आन्सर लवकर लवकर द्या बाळा, अदरवाईज मला तुम्हाला काय येणं झालंय असं समजून सावकाश घ्यावं लागेल. चला बाळा सांगा काय म्हणू दे लवकर. लेट पी बी द पॉप्युलेशन ऑफ सिटी ॲट टाइम स्मॉल टी. बाळा लक्ष द्या. द काय रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन, कसं आहे रे बाळा सांगा. इज प्रपोर्शनल, म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल, डायरेक्शन व्हायला लागलं. इज प्रपोर्शनल टू, कोणाला प्रपोर्शनल टू बाळा. प्रेझेंट. म्हणजे काय मिळालं आपल्याला, dp बाय dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेझेंट पॉप्युलेशन. लक्ष द्या. हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढल्यानंतर ना इथे कॉन्स्टंट भेटते ना आपल्याला, की पॉप्युलेशन वाढायला लागले, त्या एका गोष्टीमुळे के ला पॉझिटिव्ह कन्सिडर करू. बरोबर. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जर क्वेश्चन नीट वाचलात ना तुम्ही तर हे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी के, त्याची व्हॅल्यू तुम्हाला 0.04 दिलेली आहे. बरोबर. ती व्हॅल्यू पुटअप करा, सांगा. 0.04 टी ला टी ॲज इट इज. कळायला लागलं. सॉरी, पी ला पी ॲज इट इज. त्या पी ला इकडे बोलवा की 1/p dp इज इक्वल टू 0.04 dt. इंटिग्रेट करायचं. बहुतेक आज कोण तर मार खाणार आहे. मागं ते कागद मारायचं, बोळे टाकायचं, काहीतरी थोडा आवाज यायला लागला. ओके. दोन्ही साईडला आपण काय काम करूत बाळा, इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. सांगा. 1/p dp 0.04 इंटिग्रेशन dt. सांगा बाळा इथं काय येतं, लॉग ऑफ मॉड p इज इक्वल टू 0.04 प्लस किती, ह्याला इक्वेशन 1. आता ह्याच्यामध्ये आपण काय काम करू बाळा, इनिशियल कंडिशन पुटअप करू. सांगा मग काय येतं. इनिशियली बाळा, इनिशियली पी ची व्हॅल्यू किती कन्सिडर करतो, P0. पण इनिशियल पॉप्युलेशन 10,000 आहे हे त्याने स्वतः सांगितले. बरोबर. त्यामुळे पीच्या ठिकाणी 10,000 डायरेक्ट पुटअप करू. अँड टाइम किती बाळा इनिशियली, देन लॉग मॉड पी ची व्हॅल्यू 10,000 0.04 टाइम्स 0 सी ला सी ॲज इट इज. मग सी ची व्हॅल्यू काय मिळाली बाळा, लॉग 10,000. आलेली सी ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. सांगा काय येतं. इक्वेशन 1 बिकम्स, सांगा इक्वेशन 1 कसं तयार होईल, लॉग p इज इक्वल टू 0.04 टी, सी ची व्हॅल्यू लॉग 10,000. ह्याला अलीकडे बोलवा की बाळा, लॉग p मायनस
लॉग 10,000 इक्वल टू 0.04 टी. 2 लॉग मध्ये सबट्रॅक्शन आहे, मग डिव्हिजन होऊन जाईल. पी अपॉन एवढं काहीतरी आलं बघा, इक्वेशन सेकंड. आता काय करायला सांगितलं बघा, अजून 25 वर्षानंतर ना पॉप्युलेशन किती असेल हे विचारलं. काय लागलं तुम्ही सांगा मग. आफ्टर 25 इयर्स म्हणजे टी ची किंमत किती झाली 25. मग ही व्हॅल्यू यामध्ये पुटअप करा. काय तर सांगा लवकर करा. लॉग ऑफ सांगा पी अपॉन 10,000 इक्वल टू 0.04 टी ची व्हॅल्यू 25. सांगा बाळा. लॉग ऑफ पी अपॉन 10,000 किती येतं आन्सर. 25 गुणिले 4 100 ना. 100 मध्ये 2 घरे इकडे सरकवा 1 आलं. ह्या लॉगच्या खालच्या साईडला काही नाही म्हणजे कोण असतंय. मग लॉग पलीकडे गेलं तर e⁻1 राहत ना पुढं. e⁻1 ची व्हॅल्यू त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. किती दिलेले 2.718. ह्याच्याने त्याला मल्टिप्लाय करायचे बघा. काय 10,000 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 घरं सरकतात ना. एवढं आलं. मग काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर. आफ्टर एवढं टाइम 25 years द पॉप्युलेशन ऑफ कंट्री और सिटी विल बी दिस मच. समजलं. कन्सिडर करून एक्स हे कोण आहे आपल्यापाशी. अमाऊंट ऑफ रेडियम आहे. लक्ष द्या बाळा. लेट एक्स बी द अमाउंट ऑफ रेडियम ऍट टाइम स्मॉल टी. पुढे काय म्हणलंय. द रेडियम डिकम्पोजेस ऍट द रेट प्रपोर्शनल टू अमाउंट प्रेझेंट. लोक रेडियम decomposes at the rate. बाळा लक्ष द्या. proportional to the amount present at एनी टाइम स्मॉल टी. बघा लक्ष द्या. मग असं जर असेल रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ रेडियम म्हणजे dx बाय dt झालं की नाही. एक्स आपलं अमाऊंट ऑफ रेडियम झालं इज प्रपोर्शनल टू काय रे बाळा अमाऊंट प्रेझेंट ऍट टी. मग आता टाइम टी असताना केवढं प्रेझेंट आहे रेडियम आपल्यापाशी एक्स. प्रपोर्शनलिटी साईनला काढून एक कॉन्स्टंट घेऊ. कॉन्स्टंट मायनस केला घ्यावं लागेल की नाही. कारण कोणती पण गोष्ट डिकम्पोज व्हायला लागली आहे याचा अर्थ डिकम्पोजिशन ऑफ रेडियम म्हणजेच अरे रेडियम हे सुद्धा रेडिएक्टिव्ह आहे. डिकम्पोजिशन व्हायला लागलं म्हणजे त्याचे न्यूक्लियस ऍक्टिव्ह न्यूक्लियस कमी व्हायला लागलेत म्हणून तिथं मायनस आलं. बरोबर. मग मायनस जर आलं तर आता व्हेरिएबल सेपरेबल अप्लाय करा. एक्स ला इकडच्या साईडला बोलवा. dx मायनस के dt ला dt ऍज इट इज. पुढे सांगा रे बाळा. दोन्ही साईडला इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग बोथ साइड. इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू मायनस के इंटिग्रेशन ऑफ 1 dt. 1/x इंटिग्रेशन काय लॉग ऑफ मॉड x इज इक्वल टू मायनस के डी प्लस सी. इक्वेशन किती मिळालं बाळा फर्स्ट झालं. इनिशियल कंडिशन पुटअप करून. ओके सांगा बाळा काय आता. इनिशियली सुरुवातीला बाळा टाइम तर 0 असतं ना. इनिशियली रेडियम केवढं आहे बघा की. अरे बघ इनिशियली रेडियम केवढं आहे ते दिलंय का नाही दिलं. अरे दिलंय का बघा.
नाही दिलं ना, मग एक्सच्या ऐवजी आपण काय पुटअप करू, x0. समजलं? ती व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप करा. काय तर सांगा. देअरफॉर एक्सच्या जागी x0 मायनस की टाइमची व्हॅल्यू 0, c इज इक्वल टू काय मिळतंय, लॉग ऑफ x0. बरोबर. इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 कसं तयार होईल सांगा, लॉग ऑफ मॉड एक्स मायनस के टी प्लस सी ची व्हॅल्यू लॉग ऑफ x0. ह्याला पलीकडे बोलू, लॉग ऑफ एक्स मायनस इक्वल टू मायनस के टी. दोन लॉग मध्ये सबट्रॅक्शन जर असेल तर डिव्हिजन मायनस के इंटू टी एवढं. हॅलो, लक्ष द्या. बरं, एवढं मिळालं आपल्याला. पुढे गेल्यानंतर काय म्हणलं बघा रे बाळा. चला, सुरुवातीला एवढं, पुढे गेल्यानंतर ते काय म्हणलं लवकर, p% रेडियम डिसअपिअर होत आहे, बरोबर, इन 1 year. ओके, मग मी काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर. चला, आफ्टर 1 year टाइम इज इक्वल टू 1 झालं ना, मग बाळा शिल्लक केवढं रेडियम शिल्लक राहिलंय, p% डिसअपिअर व्हायला लागले ना. बरं, ओरिजिनली तुमच्यापाशी किती होतं बाळा, x0, त्याच्यामधनं काही डिसअपिअर व्हायला लागले म्हणजे मायनस येणार. किती पर्सेंट, p%. कोणाच्या p%, ओरिजिनलच्या p%. त्या x0 ला कॉमन घेऊन आतमध्ये कोण शिल्लक राहते तेवढं सांगा रे बाळा. 1 मायनस p%. p% म्हणजे काय, p अपॉन 100. बरोबर ना. थोडं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या की बाळा. x इज इक्वल टू x0 100 मायनस p. बरोबर आहे का रे बाळा, एवढं कळालं. आता x ची आलेली व्हॅल्यू आणि टाइमची ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करून सांगा बाळा काय म्हणू दे. इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 सांगा बाळा कसं दिसतंय, लॉग ऑफ मॉड, डिनॉमिनेटरला तर x0 आहे. x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, x0 ब्रॅकेट मध्ये 100 मायनस p अपॉन 100. इकडच्या साईडला सांगा की बाळा, मायनस के टी, टाइमची व्हॅल्यू किती आहे 1. मग काय शिल्लक राहिलं, x0 गेलं, x0 गेलं, बरोबर. लॉग ऑफ काय शिल्लक राहते बाळा, 100 अपॉन 100 मायनस पी इक्वल टू कोण शिल्लक राहिलं. आता इथं बघा, के च्या समोर मायनस आहे ना, ते मायनस लॉगला जर मिळालं उलट होतं. आलेली के ची किंमत परत इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा, बरोबर ना. इक्वेशन 2 बिकम्स, इक्वेशन 2 कसं तयार होईल सांगा, लॉग ऑफ x अपॉन x0 इज इक्वल टू, के ची व्हॅल्यू किती रे बाळा, नाहीतर एक काम केलं तर अजून बेटर होऊन जाईल. मायनस केस ठेवून टाका. मायनस के ची व्हॅल्यू किती होईल, 100 मायनस पी अपॉन 100. कारण इथं बघा की इथं तुम्हाला मायनस केस लागणार आहे ना, मायनस केच्या ठिकाणी पुटअप करू. लॉग ऑफ सांगा 100 मायनस पी अपॉन 100. के ची व्हॅल्यू पुटअप केला इथं, टी ला टी ऍज इट इज, बरोबर. मग आता काय करायला सांगितलं बघा जरा बाळा, दोन्ही साइडचे टी एक्स शिल्लक राहिले ना, लॉगच्या समोर टी आलं त्याला रेस टू पॉवरला जात आहे. काय मिळतं इथं, लॉग ऑफ एक्स अपॉन x0 इज इक्वल टू लॉग ऑफ सांगा लवकर चला
100 मायनस पी अपॉन 100 रेस्ट टू किती टी. एवढं झालं. दोन्ही साइडचे लॉग लॉग गेले. मग कोण शिल्लक राहिलं ह्या ठिकाणी? एक्स अपॉन x0 इज इक्वल टू, सांगा इकडे काय ते बळा, 100 मायनस पी अपॉन 100 रेस्ट टू किती x0 ला तिकडे हे करा, पाठवा बळा. काय मिळतं? x इज इक्वल टू x0 मायनस पी अपॉन 100 त्याला रेस्ट टू टी. क्वेश्चन मध्ये अजून काय म्हणलेले आहेत का बघायचं? एवढंच. अरे अजून क्वेश्चन आहे की आफ्टर किती इयर्स बाळा? आफ्टर 2 इयर्स ही कंडिशन पुटअप करू. आफ्टर 2 इयर्स टी ची व्हॅल्यू किती बाळा? लक्ष द्या. टी ची व्हॅल्यू 2 पुटअप करा. एक्स इक्वल टू x0 100 मायनस पी अपॉन 100 त्याचा काय होईल? स्क्वेअर. अजून काय काढायला सांगितलं एकदा बघा आणि मला सांगा बाळा. एवढंच झालं लवकर. काय म्हणून बाळा सांगा लवकर. चला, पर्सेंटेज ऑफ रेडियम लेफ्ट आफ्टर 2 इयर. पर्सेंटेज कसं काढते तरी बाळा? पहिली गोष्ट, पर्सेंटेज लावायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करायचा? 100. ओरिजिनली किती पर्सेंट म्हणजे किती होतं रेडियम तुमच्या पैसे? x0. आता शिल्लक किती राहिलंय? अरे शिल्लक किती राहिलं आता सध्याला? x0 इथं 100 मायनस पी अपॉन 100 त्याचा काय? बरोबर ना बाळा? तुम्ही पर्सेंटेज कसं काढता? टोटल मार्क. न्यूमरेटरला कोण असतं? मिळालेले मार्क. 2 वर्षानंतर केवढं मिळायला लागलं तुम्हाला? ते डिवायडेड बाय टोटल मार्क करून त्याला 100 ने मल्टिप्लाय करतो आणि पर्सेंट लावतो. हे 100 आतमध्ये पाठवायचं असेल तर काय होऊन जाईल बाळा? ह्याचा तर ऑलरेडी स्क्वेअर आहे ना, पण हे 100 आतमध्ये व्हायचं असेल तर 10 होऊन जाणार, कारण 10चं स्क्वेअर म्हणजे 100. इथनं 1 0 गेलं, इथनं 1 0 गेलं, काय शिल्लक राहतंय सांगा? 100 मायनस पी अपॉन 100 त्याचा स्क्वेअर. एवढं पर्सेंट रेडियम शिल्लक राहत आहे. ओके, आपलं टॉपिक